नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षेसाठी TCS पॅटर्ननुसार महत्त्वाचे प्रश्न उत्तर बघणार आहोत। तलाठी भरती 2025 साठी संभाव्य असणारे 20 प्रश्न व त्याचे स्पष्टीकरण आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। मित्र हो, चॅनलवर नवीन असाल तर नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू। चला पहा, पहिला प्रश्न बघा। खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम अमरकंटक या ठिकाणी होतो? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर नर्मदा। या नदीचा उगम अमरकंटक या ठिकाणी होतो। बघा, उगमस्थान मैकल टेकड्यावरील अमरकंटक या ठिकाणी होतो। नर्मदा नदीची लांबी बघितली तर एकूण लांबी आहे 1335 किलोमीटर आहे। तर महाराष्ट्रामध्ये या नदीची लांबी 54 किलोमीटर आहे। तर या नर्मदा नदीचा प्रवाह जर बघितला तर मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 राज्यामधून ती नर्मदा नदी वाहते। तर नर्मदा नदीवरील धरण कोणतं आहे? तर सरदार वल्लभभाई पटेल गुजरातमध्ये हे धरण आहे। इंदिरा सागर हे एक धरण आहे। ओंकारेश्वर व महेश्वर हे मध्य प्रदेशमधील धरण आहेत। नर्मदा नदीवरील साधू बेटावरील सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा पुतळा उभा करण्यात आलेला आहे। हे आपल्याला नर्मदा नदीच्या संदर्भामध्ये सांगता येते। तर नर्मदा नदीचा उगम अमरकंटक या ठिकाणी झालेला आहे। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण डिप्रेस्ड क्लासेस मिशन आणि मुरळी प्रतिबंधक सभेचे संस्थापक होते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन आणि मुरळी प्रतिबंधक सभेची स्थापना केलेली आहे। तर डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना 18 ऑक्टोबर 1906 रोजी मुंबई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याचे पहिले अध्यक्ष होते चंदावरकर, हे त्या मिशनचे पहिले अध्यक्ष होते। तर या मिशनसाठी पुढाकार कोणी घेतला होता? तर महर्षी विठ्ठल शिंदे व इतर सहकारी शेठ दामोदर दास सुखडावाला, नारायण पंडित आणि संतोजी लाड यांनी या मिशनची स्थापना करण्यासाठी किंवा मुरळी प्रतिबंधक सभेची स्थापना करण्यासाठी या लोकांनी सहभाग घेतला होता। तर याचा उद्देश काय होता? तर शिक्षणाचा प्रसार करणे, नोकऱ्या मिळवून देणे, गरीब लोकांना मदत करणे या मिशनचा उद्देश होता। यानंतर मुरळी प्रतिबंधक सभा ही 25 एप्रिल 1910 रोजी जेजुरी यात्रेच्या मिशनच्या पुणे शाखेकडून ही सभा आयोजित करण्यात आलेली होती। यानंतरचा प्रश्न आहे, 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार देण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्य व केंद्रशासित प्रदेशाने संजीवनी योजना जाहीर केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 दिल्ली। या सरकारने 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार देण्याच्या उद्देशाने संजीवनी योजना सुरू करण्यात आलेली आहे। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय
राजधानीत राहणाऱ्या 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार देण्याच्या उद्देशाने संजीवनी योजना जाहीर केलेली आहे। यानंतरचा प्रश्न आहे, ऑक्टोबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये मिशन लाईफ सुरू केलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4 गुजरात। गुजरात राज्यामध्ये ऑक्टोबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन लाईफ सुरू केलेले आहे। मिशन लाईफ ऑक्टोबर 2022 मध्ये नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेलं आहे। तर या मिशनचा कालावधी आहे 2022 ते 2027 या कालावधीमध्ये हे मिशन सुरू राहील। जागतिक हवामान बदलाविरोधात लढा देण्यासाठी मिशन लाईफ हे नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेलं एक मिशन आहे। यानंतरचा प्रश्न आहे, प्रयोग ओळखा। तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने हळूहळूचे म्हटले तथास्तु। प्रयोग ओळखायचा आहे। तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने हळूच म्हटले तथास्तु। तर याचा प्रयोग ओळखायचा आहे। तर 1 नंबर, या प्रयोगामध्ये भावे प्रयोगाचा वापर केलेला आहे। भावे प्रयोग हा एक प्रमुख प्रकार प्रयोगाचा एक प्रमुख प्रकार म्हणून ओळखला जातो। भावे प्रयोगामध्ये क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी तसेच एकांतरात असते। भावे प्रयोगातील क्रियापद कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही। तर भावे प्रयोगात येणारा कर्ता कर्माला नेहमीच प्रत्यय लावून आलेला असतो। यानंतरचा प्रश्न आहे, महादेव गोविंद रानडे यांनी विधवा पुनर्विवाह संस्थेची स्थापना कधी केली होती? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, 1861 साली महादेव गोविंद रानडे यांनी विधवा पुनर्विवाह संस्थेची स्थापना केलेली होती। 1861 साली स्थापन करण्यात आलेल्या विधवा विवाह मंडळाचे रानडे सुद्धा एक संस्थापक सदस्य होते। याच काळात बाळ गंगाधर टिळक यांचे सल्लागार आणि गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरु म्हणूनही सूज रानडे यांची भूमिका महत्त्वाची आहे। रानडे यांना महाराष्ट्र प्रबोधनाचे जनक क्रिया पत्रकारितेचे जनक असेही म्हटले जाते। महादेव गोविंद रानडे यांना महाराष्ट्र प्रबोधनाचे जनक किंवा पत्रकारितेचे जनकही म्हणून ओळखल्या जाते। तर विधवा पुनर्विवाह संस्थेची स्थापना 1861 साली केलेली आहे। यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेद अस्पृश्यतेच्या निर्मूलनाबाबत आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 अनुच्छेद 17 हे राज्यघटनेतील अनुच्छेद 17 हे अस्पृश्यतेच्या निर्मूलनाबाबतचं आहे। भारतीय राज्यघटनेत अनुच्छेद 17 हा अस्पृश्यतेच्या निर्मूलनाबाबतचे आहे। भारतीय संविधानामध्ये समतेचा अधिकार अनुच्छेद 14 ते 18 पर्यंत देण्यात आलेला आहे। अनुच्छेद 17 नुसार अस्पृश्यता नाहीशी केली गेली आहे आणि ती कोणत्याही स्वरूपात पाळण्यास मनाई आहे। अस्पृश्यतेमुळे उद्भवलेल्या कोणत्याही विहंगतेची अंमलबजावणी हा कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे। म्हणजेच अस्पृश्यता निर्मूलनासाठी अनुच्छेद 17 तयार करण्यात आलेलं आहे। यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने देश विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी
कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने देश विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. याद्वारे देशी विदेशी गुंतवणूकदारांना त्यांच्या प्रस्तावासाठी सल्ला आणि मदत मिळेल, तसेच राज्यातील गुंतवणूक कार्यक्षमता वाढेल. यासाठी कंट्री डेस्क ही संस्था किंवा हा कक्ष महाराष्ट्र शासनाने तयार केलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान सध्याच्या ओडिशा राज्यात खालीलपैकी कोणत्या आदिवासींनी उठाव केला होता? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर कोरापुट या आदिवासी लोकांनी, ओडिसामध्ये असलेल्या आदिवासी लोकांनी 1842 मध्ये भारत छोडो उठावादरम्यान उठाव केला होता. कोरापुट या ओडिसा राज्यातील आदिवासी लोकांनी. यानंतरचा प्रश्न आहे, सोन्याचा धूर निघणे या वाक्याचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर सोन्याचा धूर निघतो याचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 खूप संपत्ती असणे होय. वाक्याचा अर्थ व वाक्यप्रचार व त्याचा अर्थ, सोन्याचा धूर निघणे म्हणजेच खरी संपत्ती असणे, सोने होणे म्हणजेच मृत्यूमुळे हाल होणे होय. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी विशेषतः खालच्या जातीसाठी शाळा उघडली आणि 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची सुरुवात देखील केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालच्या जातीसाठी शाळा उघडली आणि 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. महात्मा फुले यांनी 1848 मध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढलेली आहे. तसेच 1852 मध्ये वेताळ पेठेमध्ये दलितांसाठी पहिली शाळा काढलेली होती. सत्यशोधक समाजाची स्थापना 14 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे करण्यात आलेली होती. जमीनदार पुरोहिताकडून होणारा अन्याय, अत्याचारापासून तसेच गुलामगिरीतून शूद्र समाजाची मुक्ता करणे हा या सत्यशोधक समाजाचा स्थापन करण्यामागचा उद्देश होता. हे सर्व कार्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी केलेले आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. तर तिच्या आवाजात गोडवा आहे या वाक्यातील आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4 गोडवा हे भाववाचक नाम आहे. तर याचं योग्य उत्तर आहे आवाजात हे सर्व सामान्य नाम आहे, गोडवा हे भाववाचक नाम आहे आणि आहे हे क्रियापद आहे. यानंतरचा प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. खिन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर खिन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आनंदी होय. तर खिन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आनंदी. बेभान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे भान. तर निराश या शब्दाचा अर्थ आहे उत्साही आणि दुःखी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आनंदी. यानंतरचा प्रश्न आहे, दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 बाळशास्त्री जांभेकर यांनी दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक सुरू केले होते.
बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते. त्यांनी दिग्दर्शन हे मराठी मासिक सुरू केले होते. दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केलं होतं. तर पहिलं दर्पण हे जे काही वृत्तपत्र होतं तर ते त्यांनीच चालू केलं होतं 6 जानेवारी 1832 रोजी. आणि दिग्दर्शन हे मासिकही त्यांनीच सुरू केलं होतं, तेही पहिलं मराठीमधलं. दर्पण साप्ताहिक आणि दिग्दर्शन मासिकाचे ते संस्थापक होते. म्हणजेच त्यांनी वृत्तपत्र, साप्ताहिक आणि मासिक अशा 3 प्रकारामध्ये आपलं संस्थापक केलेलं आहे. 1840 मध्ये दिग्दर्शन हे मासिक सुरू करण्यात आलं होतं. यानंतरचा प्रश्न आहे, दरवर्षी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्याय दिवस साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, 17 जुलै रोजी दरवर्षी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्याय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्याय दिवस जगभरामध्ये साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या स्थापना कराराचा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. म्हणजेच 17 जुलै हा सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या दिवशी करार झाला होता तो दिवस हा गुन्हेगारी न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. 17 जुलै 1998 रोजी रोम करार स्वीकारण्यात आला होता. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचा न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड हा कोणत्या प्रकारचा उद्योग आहे? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हा कोणत्या प्रकारचा उद्योग आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग. या प्रकारामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड हा प्रकार मोडतो. हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड हा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाचा प्रकार आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड ही कंपनीची स्थापना उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी कर्नाटकातील बंगळुरू येथे 1940 साली स्थापन केली होती. वालचंद हिराचंद यांनी बेंगळुरू येथे 1940 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी स्थापन केली होती. हा आता भारत सरकारचा सार्वजनिक उपक्रम आहे. प्रामुख्याने लष्करी विमान साधनाची निर्मिती करण्यासाठी ही संस्था काम करताना दिसून येते किंवा ही कंपनी काम करत आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पुढील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. किती आतून हसतात ती? किती आतून हसतात ती या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, उद्गारार्थी वाक्य आहे. किती आतून हसते ती हे उद्गारार्थी वाक्य आहे. विधानार्थी वाक्य, ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते अशा वाक्यांना विधानार्थी वाक्य असे म्हणतात. अशा विधानात जर होकारार्थी असेल तर ते वाक्य होकारार्थी ठरते. अशा विधानात नकार असेल म्हणजेच नकारदर्शक शब्द असेल तर त्या वाक्याला नकारार्थी वाक्य असे म्हटले जाते. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेले असतात त्या वाक्याला प्रश्नार्थक वाक्य किंवा प्रश्नार्थी वाक्य म्हटले जाते. उद्गारार्थी वाक्यामध्ये ज्या वाक्यात मनातील उत्कट भाव व्यक्त केलेले असतात त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हटले जाते. प्रश्नात दिलेले वाक्य हे उद्गारार्थी वाक्य आहे. म्हणजेच किती आतून हसतात ती हे वाक्य उद्गारार्थी वाक्य आहे. यानंतरचा प्रश्न आहे,
राष्ट्रवादी नेते डॉक्टर सत्यपाल यांनी खालीलपैकी कोणत्या संघटनेची स्थापना केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, नौजवान भारत सभा. नौजवान भारत सभा या संस्थेची किंवा या संघटनेची स्थापना राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर सत्यपाल यांनी केलेली आहे. नवजात भारत सभा ही डॉक्टर सत्यपाल यांनी स्थापन केलेली आहे. नवजात भारत ही 1904 साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केली होती. तर ती नाशिक या ठिकाणी डॉक्टर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी यांनी स्थापन केलेली होती. राष्ट्रभक्त समूह 1899 साली स्थापन करण्यात आलेली संघटना होती आणि भारतातील पहिली सशस्त्र क्रांतिकारक संघटना ही राष्ट्रभक्त समूह ही होती. मद्रास महाजन सभामध्ये 1854 मध्ये मद्रास या ठिकाणी स्थापन केलेली होती. मद्रास महासभा ही 1854 मध्ये मद्रास या ठिकाणी स्थापन केलेली होती. नवजात भारत ही संस्था डॉक्टर सत्यपाल यांनी स्थापन केलेली होती. यानंतरचा प्रश्न आहे, वाहनासाठी डोंगरातून काढलेला रस्ता या वाक्यसमूहाबद्दल एक शब्द शोधायचा आहे. वाहनासाठी डोंगरातून काढलेला रस्ता या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधून काढायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, घाट होय. घाट हा वाहनासाठी डोंगरातून काढलेला रस्ता म्हणजेच घाट होय. फक्त माणसाला पायी जाता येईल एवढी अरुंद वाट म्हणजेच पाऊल वाट होय. तर प्रतिष्ठित व्यक्तींच्या रहदारीचा मार्ग म्हणजेच राजमार्ग होय. यानंतरचा प्रश्न आहे, डिझास्टर रिस्क ट्रान्सफर पॅरामेट्रिक इन्शुरन्स सोल्युशन लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, मिझोराम हे राज्य डिझास्टर रिस्क ट्रान्सफर पॅरामेट्रिक इन्शुरन्स सोल्युशन लागू करणारे देशातील पहिले राज्य आहे मिझोराम होय.